मित्रांनो नमस्कार। छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा लेण्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। मात्र ह्या जिल्ह्यात एक दुर्लक्षित लेणी आहे, ती म्हणजे घटोत्कच लेणी। नितांत सुंदर अशा दाट जंगलाने वेढलेल्या अजिंठा डोंगर रांगेतच अजिंठा लेणी व घटोत्कच लेणी आहे। समृद्ध वनराजी असलेला हा भाग पावसाळ्यात अधिकच खुलतो। महाराष्ट्रातील महायान पंथीय लेणीतील पहिली लेणी म्हणून घटोत्कच लेणीचे महत्त्व आहे। बौद्ध संस्कृतीचा प्रगल्भ वारसा या लेणीत आपल्याला पाहायला मिळतो। वाकाटकांच्या काळातील ही लेणी अजिंठा लेणीला समकालीन अशी आहे। लेणीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे भगवान बुद्धांची भव्य मूर्ती पाहायला मिळते। प्रसिद्धी आणि प्रचार कमी असल्याने ही लेणी आजपर्यंत बहुतांश पर्यटकांना ठाऊकही नाही। अशाच ह्या दुर्लक्षित लेणीची आज आपण भटकंती करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका सुंदर अशा मराठमोळ्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, खूप दिवसाच्या नंतर आपल्या या भटकंती सह्याद्री समूह यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ येतोय आणि आपला नेहमीच प्रयत्न असलेला आहे की तुम्हाला अपरिचित अशा पर्यटन स्थळांची माहिती द्यायची। आणि आज सुद्धा आपण अशाच एका अपरिचित ठिकाणी भटकंतीसाठी जाणार आहोत। ते ठिकाण म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यामध्ये हे जे माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय ही अजिंठ्याची डोंगर रांग आहे। आणि या अजिंठ्याच्या डोंगर रांगेमध्ये एक अतिशय दुर्लक्षित अशी प्राचीन लेणी आहे, जी बौद्ध लेणी आहे, घटोत्कच लेणी। या घटोत्कच लेणीला भेट देण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्हाला आपली व्हिडिओ आतापर्यंत नक्कीच आवडत आलेला आहे आणि हा व्हिडिओ सुद्धा नक्की आवडेल अशीच अपेक्षा करतो। हो तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे अतिशय सुंदर असा निसर्ग आहे, पूर्णपणे खोल दरी आहे या ठिकाणी। आणि हा रस्ता आहे जो आपल्याला या लेणीकडे घेऊन जातो। या ठिकाणापर्यंत तुम्ही कसे येऊ शकता याची माहिती समोर मी व्हिडिओत तुम्हाला देईलच। तर चला जास्त वेळ आता या ठिकाणी तुमचा घेत नाही, सरळ जाऊया। हा जो रस्ता जातोय हा आपल्याला या घटोत्कच लेणीकडे घेऊन जातो। मित्रांनो, तुम्ही जे तिकडे बघताय दूरवरती ते आहे जंजाळा गाव आणि त्या गावातून अशी एक पाऊलवाट या ठिकाणी येते आणि समोर आल्याच्या नंतर या ठिकाणी अशी एक विहीर आहे। त्या विहिरीपासून ह्या लेणीकडे जाण्यासाठी रस्ता आहे। हा जो रस्ता आहे थोडासा जो एक आपण म्हणू शकतो की त्या लेणी थोडीशी दुर्लक्षित असल्यामुळे थोडीशी रस्त्याची अडचण आहे। मात्र पाहण्यासारखी लेणी नक्कीच आहे। तुम्ही जे जंजाळा गाव मी तुम्हाला दाखवलं त्या जंजाळा गावापासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर ही लेणी आहे। समोर पायऱ्या वगैरे आहे लेणीमध्ये जाण्यासाठी। मात्र ह्या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला थोडंसं विचारून यावं लागतं। मी म्हणेल तुम्हाला की व्हिडिओपेक्षा तुम्ही इथल्या स्थानिकांना विचारून या। माझ्या समोर बघू शकता तुम्ही की जंजाळा किल्लासुद्धा आपल्याला ह्या ठिकाणावरून दिसतोय आणि खोलदरी आहे समोर बघू शकता तुम्ही। ही अशी खोलदरी आणि हा एक रस्ता आहे, समोर पायऱ्या दिसत आहे मला। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे की नाही मला कल्पना नाही, मात्र बघू शकता तुम्ही। आपण येऊन पोहोचलेलो आहोत ह्या ठिकाणापर्यंत। मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की समोर जाण्यासाठी पायऱ्या आहे लेणीकडे जाण्यासाठी। ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता पिंपळाचं झाड आहे आणि पुरातत्व विभागानं ह्या ठिकाणी या अशा पायऱ्या बनवलेल्या आहे जाण्यासाठी। मात्र फक्त एक अडचण हीच आहे की फक्त जे गाव आहे गावातून ह्या ठिकाणापर्यंत येण्यासाठी आपल्याला थोडासा रस्ता शोधत यावा लागतो आणि समोर ह्या पायऱ्या आपल्याला सरळ आता ह्या घटोत्कच लेणीपर्यंत घेऊन जातात। मित्रांनो, तुम्ही जर या घटोत्कच लेणीला येण्याचा विचार करत असाल तर नक्की भेट द्या। मात्र एक येताना की या ठिकाणी तुम्हाला पाण्याची सुद्धा
थोडीशी अडचण आहे तर पाणी सोबतच अंबई किंवा गोळेगाव या ठिकाणून घेऊन या न विसरता. आणि जेवणाचं सुद्धा तुम्हाला जर का काही खायचं असेल तर तिकडूनच खाऊन या, कारण हे अतिशय दुर्मिळ ठिकाणी हे ठिकाण आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला पाणी आणि खाण्यासाठी काही मिळणं थोडंसं अवघड आहे, त्यामुळे हे नक्कीच लक्षात ठेवा. ह्या ठिकाणापर्यंत तुम्ही कसे येऊ शकता तर छत्रपती संभाजीनगर ते जळगाव ह्या राज्य महामार्गावरती गोळेगाव हे एक मोठं ठिकाण गाव आहे. त्या गावावरून उंडणगाव अंबई या गावापर्यंत तुम्हाला बस मिळू शकते आणि तिथून तुम्हाला जंजा या गावावर यावं लागेल. या जंजा गावापर्यंत येण्यासाठी तुम्हाला थोडीशी गाड्यांची अडचण आहे, मात्र सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळेस बस या जंजा गावापर्यंत येते. त्या बसनं तुम्ही या ठिकाणी सकाळच्या बसनं येऊन ही लेणी बघून आणि जंजा किल्ला बघून संध्याकाळच्या बसनं परत जाऊ शकता. असे एका दिवसामध्ये हे 2 ठिकाण तुमचे होऊ शकता. ह्या ज्या पायऱ्या तुम्ही बघताय ह्या पायऱ्या बघून तुम्हाला असं वाटणार नाही की हे ठिकाण दुर्लक्षित आहे, मात्र नक्कीच हे ठिकाण दुर्लक्षित आहे. पायऱ्या झाल्या आहे तरीसुद्धा पर्यटक या ठिकाणापर्यंत येत नाहीत आणि अनेक पर्यटकांपर्यंत हे ठिकाण अजूनपर्यंत पोहोचलेले नाही. आणि आपला नेहमीच हा प्रयत्न असलेला आहे या चॅनलच्या माध्यमातून की अशा दुर्लक्षित ठिकाणांना लोकांपर्यंत पोहोचवायचं. तर हेच असं एक दुर्लक्षित ठिकाण आज मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे. या ठिकाणी काही लेणी कोरण्याचं अपूर्ण काम झालेलं आहे, मात्र कदाचित त्या ठिकाणी थोडासा जो खडगा आहे तो नरम लागल्यामुळे त्या ठिकाणी सोडून देण्यात आलेलं असावं. आणि ह्या बाजूला इकडं समोर बघताय तुम्ही ती आहे आपली घटोत्कच लेणी आणि त्या ठिकाणीच आपल्याला आता जायचं आहे. ही आहे ही लेणी आणि ह्या ज्या पायऱ्या आहे ह्या पायऱ्या आहेत त्या ठिकाणापर्यंत ज्या आपल्याला लेणीपर्यंत घेऊन जातात. आणि खूप असं निसर्गरम्य वातावरण या ठिकाणचं आहे. समोरच जंजा किल्लासुद्धा आहे जो आपल्याला ह्या ठिकाणावरून दिसतोय. आणि ह्या ठिकाणची ही खोल दरी संपूर्णपणे निसर्गरम्य वातावरण आहे. आपल्यासोबत आहे आपला मित्र ह्यावेळेस ह्या भटकंतीसाठी गोपाल इंगळे आहे. त्याचंसुद्धा यूट्यूबला चॅनल आहे आणि इंस्टालासुद्धा चॅनल आहे. दोन्हींची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्की सपोर्ट करा त्याच्या चॅनललासुद्धा. मित्रांनो तुम्ही बघू शकता की किती भयान अशी शांतता या ठिकाणी आहे. फक्त पक्ष्यांचा आवाज येतोय किलकिलाट. कारण आमच्या दोघांशिवाय या ठिकाणी कोणीच नाही आहे आणि कोणीच अतिशय शांततामय हे ठिकाण आहे. थोडासा पाऊस कमी आहे नाही तर ह्या ठिकाणी आपल्याला एक सुंदर असा धबधबा दिसू शकला असता. खरं थोडीशी एक अभिनंदन करायला हवं पुरातत्व खात्याचं की त्यांनी अतिशय अशा या दुर्मिळ ठिकाणीसुद्धा ह्या अशा पायऱ्या वगैरे बनवलेल्या आहेत. थोड्या का होत नाही जे दुर्लक्षित ठिकाण आहे त्याला थोडंसं प्रकाशित होतात आणण्याचं काम हे पुरातत्व विभागामार्फत नक्कीच झालेलं आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याला सलाम करायला पाहिजे. ह्या घटोत्कच लेणीच्या बाबतीमध्ये बघू शकता तुम्ही की किती सुंदर असा हा नजारा आहे. जर अजून थोडासा पाऊस असता झालेला तर ह्या ठिकाणी काय वातावरण असलं असतं ना, खरोखर शब्द नाही आहे माझ्याकडे वर्णन करण्यासाठी. कारण खरोखर खूप सुंदर अशी ही लेणी आहे. समोरच्या याच्यामध्ये मी तुम्हाला जसं दाखवलं तसं काही लेण्या कोरण्याचा प्रयत्न झालेला होता, मात्र खडक थोडासा त्या ठिकाणी नरम लागलेला असावा. ह्या बघू शकता तुम्ही की ह्या पायऱ्या आहे ह्या घटोत्कच लेणीकडे जाण्यासाठी. अतिशय शांतता आहे खूपच, कारण आम्ही दोघंच या ठिकाणी आहोत. आणि मी एक तुम्हाला सजेशन करेल की जर तुम्ही या ठिकाणी येण्याचा विचारसुद्धा करत असेल तर एकटं येऊ नका. या ठिकाणी भेट नक्की द्या, मात्र तुमच्या ग्रुपने भेट द्या, असाच माझा सल्ला राहील तुम्हाला. मित्रांनो त्या पायऱ्यांनी आल्याच्यानंतर आपण येऊन पोचतो. तर सुरुवातीलाच आपल्याला या ठिकाणी भगवान बुद्धांची एक नाग पाठीमागे त्यांच्या डोक्यावर नाग दिसत आहे. मला नक्की कल्पना नाही ही मूर्ती कशाची आहे. तर तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की कमेंट करा. आणि समोरच आपल्याला ह्या ठिकाणी ही घटोत्कच लेणी आहे. ह्या ठिकाणी सुद्धा एक मूर्ती आहे, मात्र तिची पूर्णपणे झीज झालेली आहे. कारण ही मूर्ती बाहेर आहे आणि बाहेर असल्यामुळे त्या मूर्तीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. ही बघू शकता तुम्ही की ही आहे ती आपली घटोत्कच लेणी. हे बाहेरून बघू शकता तुम्ही. ह्या ठिकाणी एकूण 3 आपल्याला
दरवाजे दिसत आहे जे लेणीमध्ये घेऊन जाण्यासाठी आहे. जर का पाऊस असताना तर या ठिकाणी आपल्याला सुंदर असा धबधबा बघायला भेटला असता समोर. आणि या वरतून येणाऱ्या ह्या अशा पायऱ्या, खूप सुंदर असा हा नजारा आहे या ठिकाणचा. आणि अतिशय शांत हे ठिकाण आहे, कारण कोणीच या ठिकाणी सध्या नाही आहे. मित्रांनो, फायनली आपण येऊन पोहोचलेलो आहोत ह्या घटोत्कच लेणीच्या ठिकाणी. माझ्या पाठीमागे तुम्ही जे बघताय ही आहे ही घटोत्कच लेणी. आणि ह्या लेणी संदर्भात तुम्हाला एक थोडक्यात माहिती मी आता देतोय. आपण ज्यावेळेस आलो त्यावेळेस आपल्याला एक नागफणा धारण केलेली एक भगवान बुद्धांची मूर्ती पाहायला मिळाली. त्यानंतर या मूर्तीच्या पुढे अजून एक शिल्प होतं जे झिजलेलं होतं. आणि आपण या ठिकाणी आता येऊन पोहोचलो तर हे एक चैत्यगृह असल्याचं आपल्याला जाणवतं, जशी माहिती विकिपीडियावर दिलेली आहे. आणि या ठिकाणी 3 दरवाजे आहे. आणि बाहेर आपल्याला एक वराह देवाचा शिलालेख सुद्धा या ठिकाणी सुरुवातीला बघायला भेटतो, जो मी तुम्हाला आता दाखवतोय. की ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही की लेणी तुम्ही कशी बघाल. ही ह्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला हा एक शिलालेख हा कोरलेला दिसतोय. त्यातला आता अर्धा शिलालेख जो आहे तो पूर्णपणे नष्ट झालेला आहे. हा शिलालेख तुम्ही या ठिकाणी बघावा. त्यानंतर आतमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला अष्टकोनी 20 खांब आहे आतमध्ये लेणीच्या. ही आतमध्ये आता सध्या कोणीच नाही, पूर्णपणे अंधार आहे आणि पूर्णपणे वटवाघूळ आपल्याला दिसत आहे. आणि बघू शकता तुम्ही हे अष्टकोनी असे 20 खांब आहे मधामध्ये. आणि त्यांचा घेर सुद्धा अत्यंत मोठा आहे. ज्यावेळेस मी मागच्या वेळेस या ठिकाणी आलो होतो, साधारण 3 वर्ष माझा आवाज तुम्ही बघताय की कसा आवाज या ठिकाणी त्याचा रिफ्लेक्ट होतोय, म्हणजे आवाज परत आपल्याला घुमतोय या ठिकाणी. अतिशय मोठाले असे हे एकूण 20 खांब आहे. आणि या 20 खांबांच्या आतमध्ये मधामध्ये असंख्य अशा खोल्या आहे. आणि स्ट्रेट मी ज्या ठिकाणी आता उभा आहे ना, तर सरळ आतमध्ये भगवान बुद्धांची मूर्ती आहे, मी तुम्हाला दाखवत होती. आणि हे जे खांब आहे ना, जे ह्या चैत्यगृहाचे खांब आहे याच्यावर सुद्धा काही नक्षीकाम केलेलं आहे. या बाजूला इकडे बघू शकता तुम्ही की ह्या ठिकाणी सुद्धा भगवान बुद्धांच्या मूर्त्या कोरलेल्या आहे. बघू शकता तुम्ही. मी एवढ्या हळू आवाजात बोलतोय ना मित्रांनो की आतमध्ये पूर्ण अंधार आहे. हो, एवढा खतरनाक वाटतंय मला. आतमध्ये जाण्यासाठी थोडीशी भीती पण वाटते, कारण आम्ही दोघंच या ठिकाणी आहे. आणि याला दरवाजे होते मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा, आता दरवाजे नाही आहे. कुठे गेले काय माहित. काय आवाज घुमत होता बाप मधामध्ये, आणि भीती पण एवढी वाटत होती ना. पण तुम्हाला दाखवायचं आहे त्याच्यामुळे हे करतोय. इकडच्या बाजूने सुद्धा बघू शकता तुम्ही बाहेर की काही जे खांब होते त्यांना थोडंसं पुरातत्व विभागाच्या वतीनं थोडा सपोर्ट देण्यात आलेला आहे. नंतर मात्र कोरीव काम आहे प्रत्येकावर आहे. आणि हा दरवाजा तुम्हाला वरती मी हे जो एक प्रवेशद्वार आहे, इथं सुद्धा मूर्त्या कोरलेल्या आहे भगवान बुद्धांच्या. आणि बघू शकता तुम्ही हा जो मुख्य ह्या चैत्यगृहाचा जो मुख्य द्वार आहे ना, ह्या द्वारावर सुद्धा मूर्त्या आहे छोट्या छोट्या. पण आता त्याची थोडीशी प्रमाणामध्ये झीज झाल्यामुळे ते आपल्याला व्यवस्थित दिसत नाही. मित्रांनो, चला आता तुम्हाला सरळ घेऊन जातो. हा जो चैत्यगृहाचा मुख्य प्रवेशद्वार आहे ह्याच्यातून आपण आता जाऊया आतमध्ये. पुन्हा एकदा मधात गेल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी असे अष्टकोनी एक खांब आहे जे मित्रांनो, एक थोडीशी प्रॉब्लेम झालेली आहे की आतमध्ये काहीच दिसत नाही, अंधार आहे. आम्ही भगवान बुद्धांच्या मूर्तीपर्यंत गेलो मात्र काही शूटच नाही झालं. एक थोडंसं हे झालं की आम्ही बॅटरी वगैरे आणायचं राहून गेलेलं आहे आमचं. जर तुम्ही आला तर बॅटरी सोबत नक्की घेऊन या, कारण बॅटरी असल्याशिवाय दिसणार नाही काहीच या ठिकाणी. कारण आपले कॅमेरे थोडेसे नाईट मोडला थोडंसं त्याच्यामध्ये दिसतं क्लिअरनेस, तर त्याच्यामुळे थोडंसं दिसतंय तुम्हाला. मात्र खूप अंधार आहे या ठिकाणी आतमध्ये. आता मी ज्या ठिकाणी आहे मला डोळ्यांनी दिसत नाही आहे, मात्र कॅमेऱ्यामध्ये दिसतंय. म्हणजे काय कमाल आहे बॉब कॅमेऱ्यांची पण. आतमध्ये तुम्ही बघू शकता की ह्या ठिकाणी जे चैत्यगृहाचं मुख्य हे आहे तिथं भगवान बुद्धांची मूर्ती आहे, मात्र दिसत नाही आहे काहीच. खूप मोठी मूर्ती आहे. मी तर म्हणेन की जगातली कदाचित ही 2ऱ्या किंवा 3ऱ्या नंबरची मूर्ती असावी मोठी भगवान बुद्धांची. ही ध्यानस्थ मूर्ती या ठिकाणी आहे खूप मोठी.
पाऊस चालू झालेला आहे, कारण पूर्ण डोंगराचा भाग आहे, केव्हाही पाऊस या ठिकाणी येऊ शकला असता आणि पाऊस आलेला आहे। आपण आता आहोत या लेणीच्या ठिकाणी, त्याच्यामुळे भिजण्याचा तर थोडासा काही विषय येत नाही। तर मित्रांनो काय झालं, आता थोड्या वेळापूर्वी पाऊस पडून गेलेला आहे आणि एवढी गरमाट आता सध्या ह्या ठिकाणी होत आहेत, त्यामुळे घाम आलेला आहे मला। आणि ह्या बाजूला पायऱ्या आहे, बघूया आपण इकडे नक्की काय आहे। तर इकडे सुद्धा एक काही लेणी कोरण्याचा प्रयत्न झालेला आहे, मात्र हा जो दगड आहे ना, हा आपल्याला स्पष्ट दिसतोय की किती थोडासा मऊ आहे, नरम आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी जास्त काही खोदकाम केलेलं नाही असं मला एक कदाचित वाटतं की अजिंठा लेणीच्या समकालीन ही लेणी असावी, कारण ही लेणीसुद्धा अतिशय प्राचीन आहे आणि त्याच्यामुळेच या ठिकाणी आपल्याला अजिंठा लेणीसारखे शिल्प बघायला भेटतात, जे गौतम बुद्धांचे शिल्प अजिंठा लेणीमध्ये आहे। मात्र या ठिकाणी एक दगड थोडासा लेणी बनवण्यासाठी योग्य नसावा, त्याच्यामुळे या ठिकाणी जास्त ही लेणी वाढवण्यात आली नाही आणि अतिशय सुंदर ह्या ठिकाणचं दृश्य आहे। या ठिकाणी आपल्याला मी जसं सांगितलं सुरुवातीला की कोणीच बघायला मिळत नाही, फक्त आपणच असतो या ठिकाणी, त्यामुळे जी नीरव शांतता असते निसर्गातली ती या ठिकाणी अनुभवायला भेटते। इकडे बघू शकता तुम्ही, या बाजूला सुद्धा पायऱ्या आहे, इकडे बघूया आता नक्की काय आहे। तर इथं बघू शकता, इथं एक पाण्याचं टाक्या टाईप आता सध्या झालेलं आहे, कदाचित इथं सुद्धा एक कोरीव कामच काहीतरी करण्यात आलं होतं, मात्र सध्या त्याच्यामध्ये पाणी साचलेलं आहे। पण आता ही घटोत्कच लेणी बघून जाणारच होतो, तेवढ्यात हे जे लहान पर्यटक आहेत हे या ठिकाणी आपल्याला भेटलेले आहेत, ते घटोत्कच लेणी पाहण्यासाठी जळगाव जिल्ह्यातून आलेले आहेत। आणि विशेष म्हणजे ते जो हा आपला जंजाळा किल्ला आहे, तो जंजाळा किल्ल्यावरून खालून साधारण 10 ते 15 किलोमीटरचा पायी प्रवास करून ती ही अतिशय दुर्लक्षित असलेली ही आपली घटोत्कच लेणी पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। तर त्या सर्वांचं खरोखर मी या ठिकाणी त्यांचे अभिनंदन करतो की त्यांना इथली लहानपणी ही अशी दुर्लक्षित ठिकाणं पाहण्याची आवड आहे। तर या ठिकाणी सुद्धा खरोखर कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला या ठिकाणापर्यंत येऊन? बघा त्यांचा अनुभव खूप भारी वाटलेला त्यांना, कारण ठिकाणच अतिशय सुंदर असं आहे हे। तर मित्रांनो आता थांबण्याची वेळ आलेली आहे याच ठिकाणी। आशा करतो की तुम्हाला ह्या आपल्या घटोत्कच लेणीचा जो व्हिडिओ आहे त्याची जी माहिती आहे ती नक्कीच आवडली असेल, आणि व्हिडिओ तुम्हाला हा आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ नसेल आवडला तरीसुद्धा डिसलाईक करा, आणि तुमच्या काही माझ्यासाठी माहिती असेल, तुमच्या काही सूचना असेल तर त्या नक्की कळवत चला, कारण त्याच्यामधून मला चांगल्या पद्धतीने व्हिडिओ बनवण्यासाठी नक्कीच मदत होते। तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, अतिशय सुंदर हा परिसर आहे आणि ह्या सुंदर परिसराला तुम्ही एक वेळ नक्कीच भेट द्यायला हवी। असा हा आपला अजिंठा डोंगर रांगेमधला हा अतिशय सुंदर ठिकाण, सुंदर ही अशी घटोत्कच लेणी आहे। आपल्या परिसरातल्या दुर्मिळ जे ठिकाणं आहे, जे दुर्लक्षित ठिकाणं आहे त्यांना भेट देत चला, त्यामुळे आपल्या भागातल्या या ठिकाणांचं महत्त्व नक्कीच वाढत जाईल। तर थांबूया आता याच ठिकाणी। आशा करतो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। लवकरच भेटूया पुढच्या एका सुंदर अशा ठिकाणच्या व्हिडिओमध्ये, कारण आता पावसाळा चालू झालेला आहे आणि ह्या निसर्गामध्ये अनेक असे काही दुर्लक्षित ठिकाणं आहे ते तुम्हाला दाखवायचे आहे। तर चला भेटूया पुढच्या एका सुंदर अशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमचा निरोप घेतो। धन्यवाद।